नमस्कार मित्रांनो, आज गोकुळाष्टमी आहे। तर मित्रांनो, याच दिवशी मथुरेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला होता कारागृहामध्ये। त्याच्यानंतर श्रीकृष्णाचे वडील म्हणजेच वासुदेव यांनी आपल्या जन्मजात श्रीकृष्णाला टोपलीत घालून डोक्यावरून यमुना नदीला पूर आला, त्या पुराच्या पाण्यातून ते गोकुळात घेऊन गेले। तर आजच्या दिवशी टोपीवाला ची प्राथमिक शाळा MM परुळेकर प्राथमिक शाळा, त्याच्यानंतर टोपीवाला हायस्कूल आणि टोपीवालाचं ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कृष्णलीलांचा जो सर्व सेट आहे तो उभा केलेला आहे। त्याच्या निमित्त कृष्णाचे विविध लीला, कृष्ण जन्म, त्याच्यानंतर दांडिया रास, गरबा, तर त्याच्यानंतर दहीहंडी पण, हा सर्व कार्यक्रम साजरा करणार आहे। तर आपण याचा पूर्णतः व्हिडिओ आपण करूया आणि त्याच्यानंतर त्याचा आस्वाद पण घेऊया। प्राथमिक शाळेचे बालकलाकार सहर्ष सादर करीत आहेत कृष्णलीला। बघूया तर कृष्णलीला। गाणं बंद करा इथं। वसुदेवाने आपल्या नवजात पुत्राला म्हणजे श्रीकृष्णाला टोपलीत ठेवली आणि ती टोपली डोक्यावर घेऊन वसुदेव कारागृहाच्या बाहेर पडला। वसुदेवाला हा पुत्र त्याची बहीण यशोदा तिच्याकडे ठेवावा असे वाटले। तो गोकुळाकडे निघाला। या रात्री खूप पाऊस होता। यमुना नदीला पूर आला होता। ती ओलांडण्यासाठी वसुदेवाने यमुनेच्या मार्गातून चालायला लागला। पावसापासून आपल्या भगवंताचे रक्षण व्हावे यासाठी वसुदेवाच्याही नकळत एका नादानीच्या टोपलीवर आपल्या ज्ञानी छत रचले। वसुदेव जसं त्या नदीच्या पात्रात पुढे पुढे जाऊ लागला तसा तो पाण्यात बुडू लागला। पुढे छाती आणि त्यानंतर तोंडापर्यंत पाणी होतं। तरी वसुदेव निश्चयाने चालत होता। आता पाणी वसुदेवाच्या डोक्यापर्यंत आलं होतं। यमुनेच्या उजळून धरण केलेल्या पाण्याचा जेव्हा टोपलीतील बालकाच्या पायाला स्पर्श झाला तेव्हा यमुनेचे पाणी अचानक ओसरले। जणू काही यमुना नदीच्या भागातून भगवंताच्या चरण स्पर्शासाठी आतून होती। नदीचे पाणी ओसरल्यानंतर पाऊसही कमी झाला आणि नादही अदृश्य झाला। वसुदेव लगबगीने पावले टाकीत गोकुळाच्या दिशेने जाऊ लागला।
थांबा 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 चला चला कॅमेरा